अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। अजून गॅस चालूच आहे, आता गॅस बंद करणार आहे मी। आणि माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करायला विसरू नका। धन्यवाद। नमस्कार मैत्रिणींनो, तर आजची आपली रेसिपी आहे शेवग्याच्या शेंगा। तर तुम्ही डाळ घालून शेवग्याच्या शेंगांची भाजी कधी केली का? तर नक्की करून बघा। तर मी इथं 2 ते 3 ग्लास पाणी गरम ठेवलंय, त्याच्यात आपण आता शेवगा टाकून घेऊ। थोडं मीठ टाकून घेतोय। थोडं 5 मिनिटं आपण शिजवून घेणार आहे। हळद टाकते थोडी। पाच मिनिटासाठी आपण आता मस्त थोडं शिजवून घेणार आहे। 50% शेंगा, नंतर आपण फोडणीला देऊ। तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका। हे बघा 50% आपल्या शेंगा शिजून झाल्यात। आता मी त्या काढून घेते आणि मग नंतर आपण भाजी फोडणीला घालूया। त्याच कढईमध्ये आपण आता भाजी करतोय। तेल गरम करून घेतोय। आता थांबा, आणि अजून त्याच्यात कालच मी लोणच्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा। अगदी माझी आई करायची पारंपरिक पद्धतीने लोणचं केलेलं आहे आपलं। अजिबात त्याला बुरशी ना लागत नाही, काही नाही, 2 वर्ष मस्त टिकतं। तर तुम्ही तो व्हिडिओ आवर्जून बघा। दोन ते 3 पड्या तेल टाकून घेतोय आपण आता। एक चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, कांदा घेतलाय आपण, एक कट करून घेतलेला बारीक, तो टाकून घेऊ। लसूण अद्रकची पेस्ट केलेली ती आपण टाकून घेणार आहे। आणि हिंग टाकतोय अर्धा चमचा। हिंगानं टाकल्याने ना भाजीला खूप छान चव येते। तर आता चांगला कांदा परतून घेणार आहेत आपण। कढीपत्ता, एक हिरवी मिरची घेतली, लवंगी मिरची ती कट करून घेतली आतून। मस्त भाजून घेणार आहेत आपण हा मसाला आता। कुठलाही स्वयंपाक करताना भाजीला ना फोडणी चांगली बसली पाहिजे, तरच त्या भाजीला चांगली चव येते। छानपैकी कांदे आपले मस्त तेलात परतून झालेले आहेत। आता आपण टोमॅटो टाकून घेऊ। आणि फोडणी करताना ना स्लो टू मीडियमवरच गॅस ठेवायचा, म्हणजे आपल्या भाजीला फोडणी चांगली बसते। आता आपण शेंगा शिजवताना मीठ टाकलं होतं, आता आपण थोडं मीठ टाकतोय अजून। अर्धा चमचा हळद टाकून घेऊ। एक चमचा धने पावडर घेतलंय, 2 चमचा मिरची पावडर, अजून अर्धा, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला घेतलाय 1 हाफ चमचा। आता मसाले चांगले मिक्स करून घेऊ आपण।
अजिबात कुठल्याही प्रकारचं वाटण न करता आपण ही भाजी रस्सावाली भाजी बनवतोय. तर आपण डाळ घालून ही भाजी बनवणार आहे. तर याच्यात कुठली डाळ वापरली तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. आता आपण आहे ना थोडं पाणी टाकून घेतोय, मसाले खाली चिपकू नये म्हणून. दोन ते 3 मिनिटांसाठी झाकून ठेवू, चांगलं मसाल्याला तेल सुटेपर्यंत. स्लो गॅस ठेवलाय. मसाल्याला किती छान तेल सुटलंय. त्याच्यातच आपण कोथिंबीर टाकून घेतोय. दोन ते 3 मिनिटं मसाला छानपैकी शिजून घ्यायचा मस्त. मसाल्याला छान तेल सुटलंय. आता आपण शिजवलेल्या शेंगा आहेत, त्या 50% शिजवलेल्या शेंगा त्या टाकून घेणार आहे. दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतोय आपण. शेंगदाणे भाजून कूट केलेलं असतं. माझ्या या साध्या सोप्या रेसिपी अगदी घरातल्या साहित्यापासूनच बनवलेल्या असतात. आणि माझ्या या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला एक लाईक करा. आणि तुम्ही नवीन असणार तर सबस्क्राईब करा. तर मी तुरीची डाळ घेतलेली 1 वाटी. तूर डाळ मस्त शिजून घेतली कुकरला. तर ती आपण याच्यात ओतून घेतोय आता. आणि शेंगांचं शिजवलेलं पाणी आहे ते बघा, तेच टाकून घेते आता आपण. हे बघ किती सुंदर कलर आलेला आहे. अजून तर 5 मिनिटं भाजी शिजणार आहे आपली. झाकून ठेवू. दोन मिनिटं झालेली आहेत बघा. किती छान तर्री आलेली आपल्या भाजीला. पाहू शकता तुम्ही. हे बघा, तुम्हाला दाखवते जवळून. हे पहा. तुम्हाला जसा रस्सा पाहिजे तसं तुम्ही बनवू शकता. अजून आपण 2 ते 3 मिनिटं गॅस चालूच ठेवणार आहे. हे बघा, तयार आहे आपली भाजी. आता पाहू शकता तुम्ही. खूप छान तर्री आलेली आहे. आणि एवढं प्रोटीन्स असतात ना शेवगामध्ये, तर तुम्ही आठवड्यातून 2 दिवस नक्की करून खा. आणि माझ्या पद्धतीने बनवून बघा एकदा ही भाजी, तर खूपच छान होते. भाकरी चुरून खा, बाजरीची, चपाती भातासोबत खूप छान लागते. तर आपली भाजी तयार आहे आता.